तर आज उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांबाबत चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला। राज ठाकरे यांच्याशी युती करण्याबाबत गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बैठक झाली। उद्धव ठाकरे युतीसाठी तयार असल्याचं या बैठकीमध्ये म्हणाले। युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परब यांच्यावर आहे, असा मोठा दावा सुद्धा खैरेंनी केलाय। ती एकदा बैठक झाली होती मातोश्रीमध्ये नेत्यांची। त्या नेत्यांच्या बैठकीत आम्ही बरेच प्रश्न विचारले, म्हणजे इतर, आणि मग हळूच अनिल परब यांनी तो प्रश्न विचारला। तर ते सगळीकडे चर्चा सुरू झाली, त्याचं काय त्याला बोला ना, त्यामुळे मी तुम्हाला सांगणारच होतो, पण तुम्हीच मला विचारला। साहेबांनी थोडं सांगितलं, आम्ही कुठं नाही म्हणतो, आम्ही हात पुढे करतो, त्यांनी टाळे द्या म्हणतो, आणि ते होईल। कोणी ना कोणी आता जबाबदारी घ्या, आणि त्या ठिकाणी चर्चा सुरू होती। तर ही चर्चा सुरू झालेली होती। त्या बैठकीमध्ये कोणाला जबाबदारी दिली का की तुम्ही जा, भेटा, चर्चा करा वगैरे? अनिल परब यांनी ती जबाबदारी घेतली होती। फोन आला होता कोणाचा? शरद पवार साहेबांचा फोन आला होता। कधी? त्यावेळेस जे विभक्त होण्याचं चाललं होतं त्यावेळेस फोन आला होता। अरे चंद्रकांत, हे सगळं होऊ नये बाबा, साहेबांना ह्या वयासुद्धा साथ दिली पाहिजे, म्हणून शिवसेना ही साहेबांनी जी मोठी केलेली आहे ती फुटू नये, असं आमचं मत आहे, माझं मत आहे। दोन्ही भाऊ एकत्र असले पाहिजे, हे मत असं ते त्यावेळेस मला बोलले होते। आणि तुम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करा तसं, असं त्यावेळेस ते बोलले होते।